चला मैत्रिणींनो, आज बनवूया कारल्याची रेसिपी. सॉरी रेसिपी लेट टाकते. कारल्याची रेसिपीची कमेंट केली होती की भरलेल्या कारल्याची रेसिपी टाका. आता मी हे कारले स्वच्छ धुवून घेतलेत. त्यांना पण कापून घ्यायचे. खूप दिवसापासून कमेंट होती की कारल्याची रेसिपी शेअर करा. थोडा उशीर झाला रेसिपी टाकायला, पण आता शेअर करते. हे आपण कारले मधोमध कापून घ्यायचे. व्यवस्थित बघायचे स्वच्छ आहेत का नाही, किडे वगैरे आहेत का नाही कारल्यांना. जर मोठे कारले असतील तर त्याचे आपण 2 तुकडे करायचे. आपले कारले कापले गेलेत. आता आपण याच्यात नमक भरून ठेवायचे. जर तुम्हाला सकाळी कारले करायचे असतील तर रात्रीच नमक भरायचं कापून, आणि जर तुम्हाला संध्याकाळी करायचे असेल तर सकाळी कापून नमक भरून ठेवायचे. आता मी हे दुपारी जेवणासाठी करते म्हणून मी सकाळीच कारल्यांमध्ये कापून नमक भरून ठेवते. आता 6 वाजता भरलेत मी. 11 वाजेपर्यंत 4-5 तास होतात. नमक लावण्याचं असं की कारल्याचा जो कडूपणा आहे तो निघून जातो. आता आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे. आता आपण कारल्यातला आतला मसाला बनवून घ्यायचा आहे. मी 3 पड्या तेल टाकलं आहे. मी कारल्याचा मसाला एक्स्ट्रा बनवते म्हणून तेल जास्त टाकले. तुम्हाला जर कमी बनवायचं असेल तर तुम्ही कमी जास्त प्रमाण घेऊ शकता. आता मी जिरं टाकलं आहे. जिरं आपलं झालं का बारीक असा लसूण कुटून टाकायचा आहे. हे अशा पद्धतीने मसाला बनवून ठेवला ना तर कारले आपण पटकनी बनवू शकतो. मला तर खरं कारले बनवायला छोटी छोटी कारली हवी होती, पण छोटी छोटी कारली मिळत नव्हती म्हणून मोठी कारली बनवून रेसिपी शेअर करते. खूप काही मसाले वगैरे आपल्याला भरलेले कारल्याला लागत नाही. लसूण चांगले फ्राय झाले. काही दाण्याचं कूट टाकलंय मी. दाण्याचं कूट हे जाडसर मिक्सरमधनं काढायचं, बारीक नाही करायचं, खूप जाड पण नाही करायचं, मध्यम असं हे मी कूट बनवलंय. हे दाण्याचं कूट मी व्यवस्थित शेकून घेतलंय. मी 2 चम्मच मिरची पावडर ॲड केलंय. तुम्ही तिखटचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. कारल्यात पण मीठ भरलेलं आहे, पण आपण कारले धुवून घेतो म्हणून याच्यात चवीप्रमाणे तुम्हाला कमी जास्त मीठ टाकायचं आहे. 1 चम्मच धना पावडर टाकला आहे. 1 चम्मच जिरा पावडर. आता सर्व मसाले व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे. दाण्याचं कूट लगेच जळतं म्हणून कमी गॅसवरच आपण चाळत राहायचं आहे. मंद आचेवर व्यवस्थित चाळत राहायचं आहे. सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. आपले सर्व मसाले एकजीव झाले. हळद टाकायची विसरली होती, अर्धी चम्मच हळद पण ॲड करायची आणि व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचे सर्व मसाले. गॅस कमीच ठेवायचा आणि मंद आचेवर चाळत राहायचं. मसाला गॅसवर तुम्ही 10 मिनटं शेकायचा आहे. मंद आचेवर चाळत राहायचं, पण मसाला चाळणं बंद केलं तर खाली लागून जातो. हा आपण काढून घ्यायचा जेणेकरून आपला मसाला गार होईल. जर आपण मसाला कढईत ठेवला तर तो जळून जाईल म्हणून काढून घ्यायचा आहे. आता आपण कारले धुवून घ्यायचे. नमक लावून ठेवले ते 4-5 तास झाले. त्यात जर जाड बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत. मी त्यातल्या जाड बिया असतात त्या काढून घेते. बारीक असतील तर राहू द्यायच्या. पण सर्व कारले अशीच पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे. आता आपला मसाला गार झाला आहे. असं कारली पिळून घ्यायची आहेत दाबून हाताने. त्यातलं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आता मी सर्व कारली पिळून घेतलेली आहेत. आता आपण भरून घेऊया. हा मसाला तुम्ही थोडा ओलसरही बनवू शकता.
थोडं शेकताना तेल एक्स्ट्रा टाकायचं. मी कमी टाकलं आहे, मला असा सुकाच आवडतो मसाला. हे असे व्यवस्थित कारले दाबून भरून घ्यायचे आहेत. आता आपण सर्व कारले दाबून व्यवस्थित भरून घ्यायचे आहेत. आपण धागे वगैरे काही लावायचे नाही. असेही कारले आपले छानपैकी शिजून जातात. आता आपले कारले भरून झालेत. मसाला आपला शिल्लक आहे. मी तुम्हाला म्हटली मी मसाला थोडा एक्स्ट्रा बनवला आहे. आता मी डब्यात काढून घेतला आहे. फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. 15 दिवस, महिनाभर मसाला आपला खराब नाही होत. नेक्स्ट टाईम तुम्ही कारले इझी बनवू शकता. आता आपण कुकर ठेवलं आहे. कारले व्यवस्थित आपण रचून घ्यायचे आहेत. मला भरलेली कारली मिरची आवडतात म्हणून मी कारल्याचा एक्स्ट्रा मसाला बनवून ठेवला आहे, जेणेकरून आपण परत कारले लवकर बनवू शकतो. आता ही आपली कारली रचली गेली आहेत. थोडा कॅमेरा हलला आपला. सकाळी खूप धावपळ होते टिफिन बनवण्यासाठी. हे आता मी 1 पळी तेल टाकलं आहे. थोडंसं असं मुठीत हे पाणी घेऊन ॲड करायचं आहे. तुम्हाला बाहेर जाताना कारले घेऊन जायचे असेल तर पाणी ॲड नाही करायचं. तर पण मी कुकर बंद केला आहे. आता आपण वाफ घेतली. आता आपण वाफ निघाली का बघूया कारले आपले शिजलेत का. सुरी टाकून बघितले. कारले शिजण्यासाठी थोडा गॅस कमी जास्त करून वाफ भरून घ्यायची. 80% जरी आपले कारले शिजले तरी आपण कढईमध्ये आता त्यांना फ्राय करणार आहोत, म्हणून मी कढई ठेवली गॅसवर. आता आपण कारले शेकून घ्यायचे आहेत. शेकताना पण आपण मंद आचेवर शेकायचं. त्यातली जी चटणी आहे ती छान खुसखुशीत होईल तोपर्यंत शेकायचं आहे. कारले खाण्यासाठी खूप छान लागतात. चटणी जर खुसखुशीत शेकली तर. अशा पद्धतीने मी सर्व कारले शेकून घेतलेले आहेत. आपले कारले रेडी आहेत, भरलेली कारले. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी कमेंट केली होती भरलेले कारल्याची रेसिपी, त्यांनी नक्की कमेंट करा बनवून कशी लागली. थँक्यू.